माफ करा प्रेक्षकांनो. अगदी थोड्या वेळापूर्वी माझा घसा खूपच दुखत होता. दिवसभर काही औषधं ट्राय केली पण घसा दुखायचा काही थांबत नव्हता. अगदी तुमच्या पुढे उभं राहण्यापूर्वी 5-10 मिनिटं अगोदर मला एकाचा फोन आला आणि म्हणाला, संदीपराव अहो तुम्ही फक्त ओमचा उच्चार करा आणि बघा सर्दी घसा खोकला झटकन मोकळा. आणि काय चमत्कार, मी ओमचा उच्चार केला आणि घसा दुखायचा थांबला. आता तुम्ही म्हणाल काय चेष्टा करताय संदीपराव, ओमचा उच्चार केल्यानं कधी घसा दुखायचा थांबतो का? असा जर घसा दुखायचा थांबला असता तर बाजारात आजवर इतक्या औषधांचा खप झाला असता का? आता कसं म्हणालात? अगदी हेच कुणीतरी मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा की राव. बघा त्या काय म्हणाल्या. सतत बोलत असताना माझ्या गळ्याकडे दुखतं, मी औषधं घेते तर त्यांनी सांगितलं ओमचा उच्चार करा. दीर्घ म्हणजे आपण उच्च कोटीचा जेव्हा ओमचा उच्चार करतो त्यावेळी आपल्या गळ्याला एक व्यायाम होतो, आराम पडतो. ते त्यांनी माझ्याकडनं करून घेतलं आणि मी तो सातत्याने माझ्या घरी रोज उठून करते. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझा गळा चांगला झाला. आज तुम्ही माझा आवाज बघताय. उभाटाचे भोंगे संजय राऊत यांच्याकडे काही जिभेला हाडच राहिलेलं नाहीये. ऐकलत? मी सतत बोलत असल्यानं माझा घसा दुखतो असं मी नम्र मुनी महाराजांना सांगितलं. त्यावर त्यांनी मला सतत ओमचा उच्चार करण्यास सांगितलं. दीर्घ म्हणजे उच्च कोटीचा ओम उच्चार केल्यास घशाला आराम पडतो. थोडं थांबा. ऋतू तावडेंच्या ज्या वक्तव्यावरून वाद सुरू झाला ते वक्तव्य तर तुम्ही ऐकलंच नाहीत. परवा बोरिवलीतील एका कार्यक्रमात भाषण करताना त्या काय म्हणाल्या होत्या ऐका. मेरे गले को लेके काफी परेशान थी. मेरा जो आवाज आपको दिख रहा है ये ऐसे नहीं था. मैंने परम गुरुदेव जी को एक कहा कि गुरुदेव पता नहीं काफी मेडिसिन ले रही हूँ कुछ भी हो नहीं रहा है. उन्होंने मेरे लिए प्रार्थना की और अब मैं शौक हूँ. 1.5 साल से मैं जूझ रही थी मेरे गले को लेके. उन्होंने मुझे आशीर्वाद दे के इस तरह से मैं आज आपके सामने बोल रही हूँ. काय म्हणाल्या महापौर मॅडम? 1-1.5 वर्षांपासून त्यांचा घसा दुखत होता. त्यांनी अनेक औषधं घेऊन पाहिली पण घशाला काही फरक पडत नव्हता. मग मुनींनी त्यांना आशीर्वाद दिला आणि चमत्कार पहा त्यांचा घसा दुखायचा थांबला, एकदम बराच झाला. मला मुनींनी आशीर्वाद दिला आणि चमत्कार पहा माझा घसा बरा झाला या त्यांच्या वक्तव्यावरून खरा वाद सुरू झाला. त्यानंतर याच वादावर स्पष्टीकरण देताना मुनींनी त्यांना ओमचा उच्चार करायला सांगितल्यानंतर त्यांच्या घशाला आराम पडला असं म्हणून त्यांनी आणखी नवीन वाद ओढवून घेतला. खरं तर कोणत्या तरी गुरुच्या आशीर्वादानं घशाचं दुखणं बरं होत नाही आणि ओमचा उच्चार केल्यानं माझा घसा बरा झाला असा दावा कुणी करू शकत नाही. कारण असं जर का होत असतं तर मेडिकलमध्ये घसादुखीची औषधं ठेवण्याची गरजच पडली नसती आणि घशाच्या डॉक्टरांची गरजच उरली नसती. त्यामुळे महापौर मॅडमनी केलेले दोन्ही दावे चूकच. आपण त्यांनी संजय राऊतांविषयी केलेलं तेवढं एक वक्तव्य मात्र अगदी बरोबर. संजय राऊतांच्या जिभेला हाड राहिलं नाही. तावडेंवर टीका करताना संजय राऊत काय म्हणाले होते तुम्हीच ऐका. असं आहे की खराच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बरं वाटतं. हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे, कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटतं हा ज्याच्या त्याचा औषधाचा प्रश्न आहे. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो. ऐकलत ना राऊत काय म्हणाले ते? खराच्या औषधामुळेही अनेकांना बरं वाटतं. आता कुणाला कुठल्या औषधानं बरं वाटतं हा ज्याचा त्याचा प्रश्न. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या तरी अवयवाला गुण असतो. आता राऊतांनी केलेली ही असली टीका ऐकून तावडेच काय तुम्हीही म्हणाल संजय राऊतांच्या जिभेला हाड राहिलं नाही. असो, आता जाता जाता मी जरा तुम्हाला 90च्या दशकात घेऊन जातो. 90च्या दशकात दूरदर्शनवर एक जाहिरात यायची. कुठली माहिती आहे? विक्सच्या गोळीची. त्या जाहिरातीतल्या ओळी मला आजही आठवत आहे. गले में खिचकिच गले में खिचकिच क्या करूं, विक्स की गोली लो खिचकिच दूर करो. पण आता तुमचा घसा दुखत असेल तर यापुढे मेडिकल मध्ये जाऊन औषधं घेण्याची
किंवा घशाच्या डॉक्टरकडे जाण्याची काहीही गरज नाही. कारण मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी घसादुखीवर एक नामी उपाय सांगितला आहे. गले में खिचखिच, गले में खिचखिच क्या करूं, ओम का जप करो खिचखिच दूर करो, ओम का जप करो खिचखिच दूर करो.